हलवाई स्टाईल मलाईदार रबडी. इथे 1 लिटर दूध घेतलेले आहे, साखर, काजू, पिस्ता आणि वेलची पावडर. एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपण दूध टाकायचे. तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणत्याही प्रकारचं दूध येथे वापरू शकता. दुधाला एक उकळी येऊन द्यायची छान. हे बघा, दूध इथे उकळतंय. दूध उकळल्यानंतर दुधावरती एक ही सायची लेयर तुम्हाला इथे दिसते. ही लेयर आपण एका चमच्याने एका बाजूने अशी कढईच्या साईडला लावणार आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा उकळी येईल त्यावेळेस आपण ही मलाई कढईच्या बाजूला अशी साईडला लावून घेणार आहोत. ह्याच प्रोसेसमुळे आपली जी रबडी आहे ती मलाईदार होणार आहे. हे बघा, दुधाची क्वांटिटी आपल्याला अर्धी करायची आहे आणि प्रत्येक वेळेस ही साय जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेस ती बाजूला करायची. इथे दुधाची क्वांटिटी अर्धी झालेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे. आपण आपल्या आवडीनुसार साखर टाकायची. हे बघा, साखर टाकल्यानंतर ती आपण छान या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता साखर टाकल्यानंतर दुधाला थोडासा घट्टसरपणा येणार आहे. हे बघा, दुधाची क्वांटिटी आपण अजून अर्धी करून घेतली आहे. आता त्यामध्ये आपण काजू टाकणार आहे आणि वेलची पूड टाकायची आहे. हे बघा, आणि छान असं काजू आणि वेलची पूड टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून 2-3 मिनटं उकळी येऊन द्यायची आहे. हे बघा, दुधाची क्वांटिटी ही घट्ट झालेली आहे. हे बघा, दूध गार झालेलं आहे आपलं. आता ही जी साईलची मलाई आहे ती आपण संपूर्ण या दुधामध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, जेवढी साय आपण बाजूला काढली ती आपण ह्या दुधामध्ये टाकून घ्यायची. तुम्ही बघू शकता मलाई किती छान अशी जाड आलेली इथे. हे बघा, हे बघा किती छान जाड मलाई आली इथे. आता ही मलाई मी या दुधामध्ये काढून घेते. हे बघा, संपूर्ण मलाई मी या दुधामध्ये काढून घेतली आहे. आता आपण ही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. आणि आपली रबडी ही अजून छान सुंदर दिसावी यासाठी आपण काही काजू, बदाम, पिस्ते याच्याने छान सजवून घेणार आहे, गार्निश करणार आहे. हे बघा, आणि त्यानंतर ही रबडी आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत. हे बघा, किती छान अशी रबडी इथे तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्ही घरी केल्यानंतर कशी झाली आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा, इथे मी तुम्हाला रबडीचं टेक्स्चर दाखवते की किती घट्ट आणि मलाईदार अशी आपली रबडी इथे तयार झालेली आहे. हे बघा, किती छान अशी मलाई आली याला जाड. चला तर मग येताय ना खायला. आवडली असल्यास आपल्या गर्ल्स मॉम या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.